विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचे प्रकरण 15 त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म सुरू करीत आहोत. या प्रकरणाचा सराव संच अभ्यासण्यापूर्वी मी तुम्हाला 3 बेसिक पॉइंट्स समजून सांगणार आहे. त्यातला पहिला बेसिक पॉइंट असणार आहे त्रिकोणाचे प्रकार बाजूंवरून. त्यानंतर दुसरा बेसिक पॉइंट असणार आहे त्रिकोणाचे प्रकार कोनांवरून आणि तिसरा बेसिक पॉइंट असणार आहे त्रिकोणाचे गुणधर्म. तर हे तिन्ही बेसिक पॉइंट्स आधी आपण वहीवर डिस्कस करू, समजून घेऊ आणि त्यानंतर सराव संच 36 सुरू करूया. प्रकरण 15 त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म. पहिला बेसिक पॉइंट आहे बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार. बाजूंवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणाची व्याख्या आहे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. तर जेव्हा एखादा त्रिकोण आपल्याला दिला असेल आणि त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतील, AB, BC आणि AC जर तिन्ही बाजू समान असतील तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणू शकतो? समभुज त्रिकोण. त्यानंतर दुसरा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणाची व्याख्या आहे ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. उदाहरणार्थ आपण इथे जो त्रिकोण घेतलेला आहे त्रिकोण PQR, त्याच्या 2 बाजू समान लांबीच्या आहेत. PQ आणि QR या 2 बाजू समान लांबीच्या आहेत. तर अशा प्रकारच्या त्रिकोणाला कोणता त्रिकोण म्हणतात? समद्विभुज त्रिकोण. त्यानंतर तिसरा प्रकार आहे विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोणाची व्याख्या ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू समान लांबीच्या नसतात त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण म्हणतात. उदाहरणार्थ आपण इथे त्रिकोण विचारात घेतलेला आहे त्रिकोण LMN. या त्रिकोणामध्ये कोणत्याही 2 बाजू समान लांबीच्या नाही आहेत, म्हणजे त्याचा अर्थ सर्व बाजू भिन्न लांबीच्या आहेत. म्हणजे या MN बाजूची लांबी 3 असेल, LM ची लांबी 4 असेल, LN ची लांबी 5 असेल. सर्व बाजू भिन्न लांबीच्या आहेत, म्हणजेच कोणत्याच 2 बाजू समान लांबीच्या नाहीत. सर्व बाजू भिन्न लांबीच्या आहेत. तर अशा प्रकारचा जो त्रिकोण असतो तर अशा प्रकारच्या त्रिकोणाला काय म्हणतात? विषमभुज त्रिकोण. ठीक आहे. त्यानंतर बेसिक पॉइंट्स मधला दुसरा मुद्दा आहे कोनांवरून त्रिकोणाचे प्रकार. तर पहा, कोनांवरून सुद्धा त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. त्यामधला पहिला प्रकार आहे लघुकोन त्रिकोण. आता लघुकोन कशाला म्हणतात? जेव्हा एखाद्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते तेव्हा त्या कोनाला लघुकोन म्हणतात. अशा प्रकारे लघुकोनावर आधारित पहिला त्रिकोणाचा प्रकार आहे लघुकोन त्रिकोण. त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल ज्या त्रिकोणाचे 3ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण म्हणतात. पहा, इथे आपण एक त्रिकोण विचारात घेतला आहे आणि त्या त्रिकोणाचे 3ही कोन लघुकोन आहेत, म्हणजे 3ही कोन 90 अंशापेक्षा लहान आहेत. A कोनाचं माप 50 अंश आहे, B कोनाचं माप 60 अंश आहे, C कोनाचं माप 70 अंश आहे. तर 3ही कोन 90 अंशापेक्षा लहान आहेत, म्हणजे 3ही कोन लघुकोन आहेत. आणि एखाद्या त्रिकोणाचे जर 3ही कोन असे लघुकोन असतील तर त्या त्रिकोणास कोणता त्रिकोण म्हणतात? लघुकोन त्रिकोण. त्यानंतर त्रिकोणाचा पुढचा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. काटकोन कशाला म्हणतात? जेव्हा एखाद्या कोनाचे माप 90 अंश असते तेव्हा त्या कोनाला काटकोन म्हणतात. आणि काटकोनावर आधारित आपला त्रिकोणाचा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाची व्याख्या ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. उदाहरणार्थ आपण इथे एक त्रिकोण विचारात घेतला आहे त्रिकोण PQR. यामध्ये कोन Q हा काटकोन आहे, म्हणजे कोन Q हा 90 अंशाचा आहे. तर अशा प्रकारे त्रिकोणामध्ये जर एक कोन काटकोन असेल तर त्या त्रिकोणाला कोणता त्रिकोण म्हणतात? काटकोन त्रिकोण. त्यानंतर पुढचा प्रकार आहे विशाल कोन त्रिकोण. आता विशाल कोन कशाला म्हणतात? जेव्हा एखाद्या कोनाचे माप हे 90 अंशापेक्षा जास्त असते तेव्हा त्या कोनाला विशाल कोन म्हणतात. आणि विशाल कोनावर आधारित जो त्रिकोणाचा प्रकार असतो त्याला म्हणतात विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोणाची व्याख्या ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असतो त्या त्रिकोणास विशाल कोन त्रिकोण म्हणतात. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी एक त्रिकोण विचारात घेतला आहे. या त्रिकोणामध्ये कोन M हा 90 अंशापेक्षा मोठा आहे, म्हणजेच तो विशाल कोन आहे. समजा या कोन M चं माप 110 अंश आहे,
म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त आहे, म्हणजेच हा कोन यम हा विशाल कोन झाला. आणि अशा प्रकारे जर त्रिकोणामध्ये एखादा कोन विशाल कोन असेल तर या त्रिकोणाला कोणता त्रिकोण म्हणतात? विशाल कोन त्रिकोण. ठीक आहे. अशा प्रकारे कोनांवरून त्रिकोणाचे हे 3 प्रकार आपण पाहिले: लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण. त्यानंतर पुढचा बेसिक पॉईंट पाहूया. पुढचा बेसिक पॉईंट आहे त्रिकोणाचे गुणधर्म. यामध्ये सुद्धा आपण 2 गुणधर्म पाहणार आहोत. पहिला गुणधर्म आहे त्रिकोणाच्या कोनांचा गुणधर्म. आता त्रिकोणाच्या कोनांचा गुणधर्म काय सांगतो? त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या ठिकाणी आपण एक त्रिकोण विचारात घेतलाय. या त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या मापांची बेरीज नेहमी किती असते? 180 अंश. समजा मी तुम्हाला सांगितलं की या कोन एचं माप 50 अंश आहे, कोन बीचं माप 60 अंश आहे, तर कोन सीचं माप किती? तर आपण या गुणधर्मानुसार ते शोधू शकतो. पण आपल्याला माहिती आहे तिन्ही कोनांची बेरीज 180 असते, म्हणजे आपण आता सुरुवातीला असं एक समीकरण लिहू शकतो: कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180. त्यामध्ये कोन ए किती आहे? 50 अंश. कोन बी किती आहे? 60 अंश. आणि कोन सी आपल्याला दिलेला नाहीये, तो आपल्याला शोधायचा आहे. मग कोन सी तसाच तसा बरोबर 180. मग हे 50 अधिक 60 किती झाले? 110 अधिक कोन सी बरोबर 180. नंतर 110 इकडे उजव्या बाजूला पक्षांतरित करा. कोन सी बरोबर 180 अंश. हे 110 तिकडे पक्षांतरित झाले म्हणजे ते वजा होतील 110. मग 180 मधून 110 गेले, किती उरले? 70. म्हणजेच आपल्याला कोन सीचं माप मिळालं, कोन सी बरोबर 70 अंश. तर अशा प्रकारे त्रिकोणाचे जर 2 कोन दिले असतील तर तिसरा कोन शोधण्यासाठी आपल्याला या गुणधर्माचा उपयोग होतो. त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे बाजूंसंदर्भात. दुसरा गुणधर्म त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म. हा गुणधर्म महत्वाचा आहे. यावर आधारित आपल्याला उदाहरणं नक्की सोडवायची आहेत सराव संच 36 मध्ये. पहा गुणधर्म काय सांगतो: त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी मोठी असते. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबींची बेरीज जर आपण केली तर त्या 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी मोठी असते. उदाहरणार्थ आपण इथे एक त्रिकोण विचारात घेतला, त्रिकोण पी क्यू आर. यामध्ये आपण कुठल्याही 2 बाजूंची बेरीज केली तर ती बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ आपण समजा ही क्यू आर बाजू आणि पी आर बाजू या 2 बाजूंची बेरीज केली, म्हणजेच क्यू आर अधिक पी आर. तर या 2 बाजूंची बेरीज ही मोठी असते तिसऱ्या बाजूपेक्षा. मग तिसरी बाजू कोणती आहे? पी क्यू. तर कोणत्याही त्रिकोणामध्ये हा गुणधर्म आपल्याला आढळून येतो की त्या त्रिकोणाच्या कुठल्याही 2 बाजूंची आपण बेरीज घेतली तर ती बेरीज ही नेहमी उरलेल्या तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. मग या गुणधर्माचा उपयोग आपल्याला कसा होतो उदाहरण सोडवताना? उदाहरणार्थ आपल्याला एक उदाहरण दिलं, 3 बाजू दिल्या आपल्याला, समजा 4, 5 आणि 6. तर अशा बाजू असलेला त्रिकोण आपल्याला काढता येईल का असा प्रश्न असतो. मग त्यावेळेस आपण पाहायचं या दिलेल्या ज्या 3 बाजू आहेत त्यामधल्या लहान ज्या 2 बाजू आहेत त्यांची बेरीज शोधायची. आता या लहान बाजू 4 आणि 5 आहेत, मग त्यांची बेरीज किती येईल? 4 अधिक 5, त्यांची बेरीज 9 येईल. तर ही बेरीज जी आली ती बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असली पाहिजे. पहा आता या 2 बाजूंची बेरीज 9 आली आणि तिसरी बाजू किती आपली? 6 आहे. म्हणजे ह्या 2 बाजूंची बेरीज नक्कीच तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो या 2 बाजूंची बेरीज ही मोठी आली तिसऱ्या बाजूपेक्षा. आणि मग जेव्हा 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त येते तेव्हा आपण या दिलेल्या बाजूंचा त्रिकोण काढू शकतो, असं आपण उत्तर लिहू शकतो. त्याऐवजी जर मी समजा तुम्हाला दुसरं उदाहरण असं दिलं, बाजू अशा दिल्या 3, 4 आणि 8 आणि या बाजूंचा त्रिकोण काढता येईल का असा जर प्रश्न असेल तर मग आपण त्याच पद्धतीने या गुणधर्मानुसार आपण खात्री करूया. यामध्ये काय करू आपण? लहान 2 बाजूंची बेरीज करू. लहान 2 बाजूंची बेरीज किती येईल? 3 अधिक 4 7. आता ही बेरीज जी आली ही बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असली पाहिजे, परंतु इथे तिसरी बाजू 8 आहे. म्हणजे या 2 बाजूंची जी बेरीज आली ती तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त नाही आली, कमी आली. म्हणजे अशा प्रकारच्या बाजूंचा त्रिकोण आपल्याला काढता येणार नाही. मग आपण इथे थोडंसं निरीक्षण असं लिहू शकतो, या 2 बाजूंची बेरीज जी आहे ती कमी आहे तिसऱ्या बाजूपेक्षा. आणि मग जर या 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा कमी येत असेल तर अशा बाजूंचा त्रिकोण आपल्याला काढता येत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे या बाजूंचा गुणधर्माचा पडताळा घेऊन आपण दिलेल्या बाजूंचा त्रिकोण काढता येईल किंवा नाही अशा प्रकारच्या उदाहरणांचे उत्तरं लिहू शकतो. ठीक आहे. तर हे झाले आपले 3 बेसिक पॉईंट्स. यानंतर या बेसिक पॉईंटच्या आधारे आपण आता सराव संच 36 सोडूया. सराव संच 36 प्रश्न 1. खालील आकृत्यांचे निरीक्षण करा, कोनांवरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. या ठिकाणी आपल्याला 3 त्रिकोण दिलेले आहेत आणि त्यांचं निरीक्षण करून आपल्याला
कोनांच्या आधारे त्रिकोणाचा प्रकार लिहायचा आहे. पहिला त्रिकोण, त्रिकोण PQR. प्रश्न आहे, त्रिकोण PQR हा टिंबटिंब त्रिकोण आहे. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसतंय की या त्रिकोण PQR मध्ये कोन Q हा काटकोन आहे आणि एखादा कोन जर काटकोन असेल तर त्या त्रिकोणाला कोणता त्रिकोण म्हणतात? काटकोन त्रिकोण. म्हणजे आपलं इथं उत्तर येईल त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. दुसरा त्रिकोण, त्रिकोण XYZ आपल्याला दिलाय आणि त्यामध्ये आपल्याला विचारले त्रिकोण XYZ हा टिंबटिंब त्रिकोण आहे. मग आता पहा, त्रिकोणाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसते की हा Y कोन 125 अंशाचा आहे, म्हणजेच 90 अंशापेक्षा मोठा कोन आहे, म्हणजेच हा विशाल कोन आहे. आणि त्रिकोणाचा जर एखादा कोन विशाल कोन असेल तर त्या त्रिकोणाला कोणता त्रिकोण म्हणतात? विशाल कोन त्रिकोण. म्हणजेच आपल्याला या टिंबटिंबमध्ये कोणता शब्द लिहावा लागेल? त्रिकोण XYZ हा विशाल कोन त्रिकोण आहे. या टिंबटिंबच्या ठिकाणी विशाल कोन त्रिकोण शब्द आपल्याला लिहावा लागेल. त्रिकोण XYZ हा विशाल कोन त्रिकोण आहे. तिसरी आकृती, त्रिकोण LMN. आणि या ठिकाणी आपल्याला विचारले त्रिकोण LMN हा टिंबटिंब त्रिकोण आहे. निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन आहेत. तिन्ही कोन 90 अंशापेक्षा लहान आहेत. कोन L 70 अंश आहे, कोन M 48 अंश आहे आणि कोन N 62 आहे. म्हणजे सर्व कोन 90 अंशापेक्षा लहान आहेत, म्हणजे सर्व कोन लघुकोन आहेत. आणि एखाद्या त्रिकोणाचे जर सर्व कोन लघुकोन असतील तर त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणतात. आणि म्हणून उत्तर येईल त्रिकोण LMN हा लघुकोन त्रिकोण आहे. लघुकोन त्रिकोण आहे. त्यानंतर प्रश्न 2 करूया. प्रश्न 2 आहे, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा, बाजूंवरून होणारा त्रिकोणाचा प्रकार लिहा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 त्रिकोण दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाचा प्रकारच लिहायचा आहे, पण तो बाजूंवरून लिहायचा आहे. तर पहा, पहिली आकृतीचे निरीक्षण करूया. त्रिकोण ABC. आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे त्रिकोण ABC हा टिंबटिंब त्रिकोण आहे. पहा, निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजतंय की तिन्ही बाजू समान आहेत. तिन्ही बाजू समान असल्याची आपली इथं खूण केलेली आहे. या खुणेवरून आपल्याला समजते की तिन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. आणि जर तिन्ही बाजू समान लांबीच्या असतील तर त्या त्रिकोणाला आपण कोणता त्रिकोण म्हणतो? समभुज त्रिकोण. आणि म्हणून आपलं उत्तर येईल त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण. दुसरी आकृती, त्रिकोण DEF आपल्याला दिलाय आणि आपल्याला उत्तर लिहायचंय त्रिकोण DEF हा टिंबटिंब त्रिकोण आहे. त्रिकोणाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते की तिन्ही बाजू भिन्न लांबीच्या आहेत. कुठल्याही 2 बाजू समान नाही आहेत. या सर्व बाजूंच्या खुणा ज्या केलेल्या आहेत त्या भिन्न भिन्न केलेल्या आहेत, म्हणजे तिन्ही बाजू भिन्न आहेत. आणि जेव्हा एखाद्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू भिन्न असतात तेव्हा त्या त्रिकोणाला कोणता त्रिकोण म्हणतात? विषमभुज त्रिकोण. आणि म्हणून त्रिकोण DEF हा विषमभुज त्रिकोण आहे. या प्रकारे आपलं उत्तर येईल. विषमभुज त्रिकोण. त्यानंतर पुढची आकृती, त्रिकोण UVW. आणि प्रश्न आहे त्रिकोण UVW हा टिंबटिंब त्रिकोण आहे. निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते की या त्रिकोणाच्या फक्त 2 बाजू समान आहेत. 2 बाजूंची लांबी समान आहे. म्हणजेच जर 2 बाजूंची लांबी समान असेल तर त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. आणि आपलं उत्तर येईल त्रिकोण UVW हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्रिकोण UVW हा समद्विभुज त्रिकोण आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 3. प्रश्न 3, आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे. त्याला शाळेत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल, कारण सांगा. या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोणाची आकृती दिलेली आहे आणि A बिंदूजवळ अविनाशचे घर आहे आणि C बिंदूजवळ अविनाशची शाळा आहे. आणि त्याला घरापासून शाळेत जाण्यासाठी 2 मार्ग उपलब्ध आहेत. पहिला मार्ग म्हणजे AC आणि दुसरा मार्ग म्हणजे AB अधिक BC. तर या 2 मार्गांपैकी कोणत्या मार्गाने गेल्यास अंतर कमी पडेल हे आपल्याला शोधायचे. तर अशा प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी आपल्याला त्रिकोणाचा गुणधर्म उपयोगी पडेल. त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगतो की त्रिकोणामध्ये कुठल्याही 2 बाजूंची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. मग अविनाश जर या मार्गाने गेला AB अधिक BC
तर या मार्गाने गेल्यानंतर अविनाशला जास्त अंतर पडेल, कारण दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणजे हे AC अंतर जे आहे ते नक्कीच या AB आणि BCच्या बेरजेपेक्षा कमी असेल. या दोन बाजूंची बेरीज जास्त असते, म्हणजे हे अंतर आपल्याला जास्त पडेल. आणि म्हणून आपल्याला उत्तर लिहिता येईल की त्यांनी प्रश्न विचारलाय कोणत्या मार्गाने गेल्यास अंतर कमी पडेल, तर आपल्याला उत्तर लिहिता येईल AC या मार्गाने गेल्यास अंतर कमी पडेल. ठीक आहे, तर चला याचं उत्तर लिहूया. प्रश्न 3च्या उत्तरामध्ये आपण सर्वप्रथम दिलेली आकृती काढून घेतली. ए या ठिकाणी अविनाशचे घर आहे आणि C या ठिकाणी शाळा आहे. उत्तरामध्ये आपल्याला सर्वप्रथम पहिला मार्ग AC, पहिला मार्ग बरोबर AC, त्यानंतर दुसरा मार्ग बरोबर AB अधिक BC, तसेच त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म काय सांगतो? त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार दोन बाजूंची बेरीज AB अधिक BC ही मोठी असते तिसऱ्या बाजूपेक्षा, आणि म्हणून आपल्याला या मार्गाने अंतर जास्त पडेल आणि म्हणून AC या मार्गाने गेल्यास अंतर कमी पडेल. आणि मग आपल्याला शेवटी उत्तरात लिहायचं होतं की कोणत्या मार्गाने गेल्यास अंतर कमी पडेल, तर आपल्याला उत्तर लिहिता येईल अविनाश AC या मार्गाने गेल्यास अंतर कमी पडेल. आणि म्हणून शेवटी उत्तर अविनाश AC या मार्गाने गेल्यास अंतर कमी पडेल. अशा प्रकारे या उदाहरणाचं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म जो आहे त्या गुणधर्माचा उपयोग झाला. कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. यानंतर प्रश्न 4 करूया. चौथा प्रश्न आहे, खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. आणि या ठिकाणी आपल्याला 4 उदाहरणे दिलेली आहेत. प्रत्येक उदाहरणामध्ये त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या आहेत आणि त्या 3 बाजूंचं निरीक्षण करून आपल्याला त्रिकोणाचा प्रकार लिहायचा आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला तोंडी सांगता येतील. पहा, पहिला उदाहरण आहे, दिलेल्या बाजू 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, म्हणजे तिन्ही बाजू भिन्न लांबीच्या आहेत. आणि जर तिन्ही बाजू भिन्न लांबीच्या असतील तर तो त्रिकोण विषमभुज त्रिकोण असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिता येईल हा त्रिकोण विषमभुज त्रिकोण आहे. दुसरं उदाहरण 3.4 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर, म्हणजे दोन बाजू समान लांबीच्या आहेत. आणि जर दोन बाजू समान लांबीच्या असतील तर त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिता येईल हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे. तिसरं उदाहरण 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर, तिन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. आणि जर तिन्ही बाजू समान लांबीच्या असतील तर त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. आणि म्हणून इथे आपल्याला उत्तर लिहिता येईल हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे. चौथं उदाहरण 3.7 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर, तिन्ही बाजू भिन्न लांबीच्या आहेत. कुठल्याच दोन बाजू समान नाहीत, म्हणजेच अशा त्रिकोणाला आपण विषमभुज त्रिकोण म्हणतो. आणि म्हणून इथं आपल्याला उत्तर लिहिता येईल हा त्रिकोण विषमभुज त्रिकोण आहे. ठीक आहे. यानंतर प्रश्न 5 आपण सोडूया. प्रश्न 5, त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत, या लांबींच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील का नाही ते ठरवा, कारण लिहा. आणि या ठिकाणी आपल्याला 6 उदाहरणं करायची आहेत. तर अशा उदाहरणामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म उपयोगी पडतो. बेसिक जेव्हा आपण डिस्कस करत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं या प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला 3 बाजू दिलेल्या आहेत आणि या बाजूंचा त्रिकोण काढता येईल का नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. मग अशा उदाहरणांमध्ये आपण ज्या लहान 2 बाजू आहेत त्यांची बेरीज करायची
आणि ती बेरीज जर समजा मोठ्या बाजूपेक्षा जास्त आली तर या बाजू असलेला त्रिकोण काढता येईल असं आपल्याला उत्तर लिहिता येईल. आणि जर समजा लहान बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा कमी आली तर अशा बाजू असलेला त्रिकोण काढता येणार नाही, अशा प्रकारचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. उदाहरणार्थ आपण पहा, या पहिल्या प्रश्नामध्येच लहान बाजू 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आहेत आणि त्यांची जर बेरीज केली तर 7 आणि 8 15, म्हणजे यांची बेरीज 15 येते. म्हणजेच या तिसऱ्या बाजूपेक्षा ही या दोन बाजूंची बेरीज कमी येते. आणि जर या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कमी येत असेल तर अशा बाजू असलेला त्रिकोण काढता येत नाही. आणि म्हणून आपल्याला पहिल्याच प्रश्नामध्ये या बाजू असलेला त्रिकोण काढता येणार नाही अशा प्रकारे उत्तर मिळेल. तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहूया. प्रश्न 5 मध्ये उपप्रश्न 1 मध्ये दिलेल्या बाजू आहेत 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. उत्तर लिहूया. दिलेल्या बाजू सतरा सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. सर्वात लहान ज्या दोन बाजू आहेत त्यांची बेरीज शोधूया. दोन बाजूंची बेरीज सात सेंटीमीटर अधिक 8 सेंटीमीटर. 7 आणि 8 15 सेंटीमीटर. लहान दोन बाजूंची बेरीज 15 सेंटीमीटर आली. आणि दिलेल्या बाजूंमध्ये मोठी बाजू आहे 17 सेंटीमीटर. म्हणजेच या दोन बाजूंची बेरीज जी आहे ती या तिसऱ्या बाजूपेक्षा कमी आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो 15 सेंटीमीटर हे लहान आहेत 17 सेंटीमीटरपेक्षा. म्हणजे ज्या दोन बाजूंची जी बेरीज आली ती तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे. मग अशा जर बाजू असतील तर आपल्याला त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगतो की त्रिकोण काढता येणार नाही. कारण दोन बाजूंची जर बेरीज जास्त असेल तर आपल्याला त्रिकोण काढता येतो. तिसऱ्या बाजूपेक्षा जर ही दोन बाजूंची बेरीज जास्त असेल तर त्रिकोण काढता येतो. इथं या दोन बाजूंची बेरीज कमी मिळते आपल्याला तिसऱ्या बाजूपेक्षा, म्हणजे त्रिकोण काढता येणार नाही. आणि मग आपण शेवटी उत्तर लिहू शकतो. म्हणून त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार दिलेल्या बाजूंचा त्रिकोण काढता येणार नाही. दिलेल्या बाजूंचा त्रिकोण काढता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 5 मधलं दुसरं उदाहरण आहे 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेल्या बाजू 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. या ठिकाणी सुद्धा ज्या दोन लहान बाजू आहेत त्यांची बेरीज आपण आधी शोधूया. दोन बाजूंची बेरीज आणि बेरीज शोधताना नेहमी दोन लहान बाजूंचीच बेरीज शोधायची. 7 सेंटीमीटर अधिक 24 सेंटीमीटर. 24 आणि 7 31 सेंटीमीटर. आणि त्यानंतर मोठी बाजू किती आहे? दिलेल्या तीन बाजूंमधली मोठी बाजू 25 आहे. मोठी बाजू 25 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला शेवटी लिहिता येईल की या दोन बाजूंची जी बेरीज आली ती बेरीज या तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे. त्यानंतर 31 सेंटीमीटर हे मोठे आहेत तिसरी बाजू 25 सेंटीमीटरपेक्षा. म्हणजे दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे. मग अशा
बाजू असतील तर आपल्याला त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म काय सांगतो की दिलेल्या बाजूंचा त्रिकोण काढता येईल, आणि म्हणून आपण शेवटी उत्तर लिहू शकतो त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार दिलेल्या बाजूंचा त्रिकोण काढता येईल. दिलेल्या बाजूंचा त्रिकोण काढता येईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न 5 मध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. उरलेले प्रश्न तुम्हाला मी तोंडी समजून सांगतो, तुम्ही त्याची उत्तरं लिहा. तिसरा उपप्रश्न आहे, दिलेल्या बाजू 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. या ठिकाणी लहान बाजू आहेत 9 आणि 6. मग या दोन लहान बाजूंची बेरीज केली तर 9 आणि 6 15 सेंटीमीटर येईल, आणि मोठी बाजू 16 आहे. म्हणजे या दोन बाजूंची जी बेरीज आहे ती या मोठ्या बाजूपेक्षा कमी आहे. आणि जर अशा बाजू असतील की दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असेल तर अशा बाजू असलेला त्रिकोण काढता येत नाही. आणि म्हणून आपल्याला इथे उत्तर लिहिता येईल त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार दिलेल्या बाजूंचा त्रिकोण काढता येणार नाही. त्यानंतर चौथा उपप्रश्न आहे 8.4 सेंटीमीटर, 16.4 सेंटीमीटर आणि 4.9 सेंटीमीटर. मग या ठिकाणी आपल्याला या दोन लहान बाजू ज्या आहेत त्यांची बेरीज करावी लागेल. पहा, 8.4 अधिक 4.9 या दोन लहान बाजू आहेत. यांची जर आपण बेरीज शोधली तर 9 4 13, हातच्या 1, 8 4 12 आणि 1 13, 13.3 येते. या लहान बाजूंची बेरीज 13.3 येते आणि मोठी बाजू जी आहे ती 16.4 आहे. म्हणजेच या लहान दोन बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा कमी येते. म्हणजेच अशा दिलेल्या बाजू असतील तर या बाजूंचा त्रिकोण काढता येणार नाही. अशा प्रकारे आपलं उत्तर लिहावं लागेल. म्हणजे शेवटी तुम्हाला लिहावं लागेल त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार दिलेल्या बाजूंचा त्रिकोण काढता येणार नाही. त्यानंतर 5व्या उदाहरणामध्ये पहा, लहान दोन बाजू ज्या आहेत त्या 15 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर आहेत. म्हणजे यांची बेरीज जर केली तर 35 सेंटीमीटर येईल, आणि मोठी बाजू 25 सेंटीमीटर आहे. म्हणजे या दोन बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा जास्त आहे. आणि मग आपला गुणधर्म काय सांगतो त्रिकोणाच्या बाजूचा गुणधर्म, तर या दोन बाजूंची बेरीज जर जास्त असेल तर आपल्याला त्रिकोण काढता येईल. आणि मग इथे या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त येते, म्हणून या बाजूंचा त्रिकोण काढता येईल. अशा प्रकारे आपलं उत्तर येईल. त्याचप्रकारे शेवटच्या उदाहरणामध्ये पहा, 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर अशा बाजू आहेत. मग या ठिकाणी या लहान बाजू आहेत 12 आणि 12, यांची जर बेरीज केली तर 24 सेंटीमीटर येईल. मग या दोन बाजूंची बेरीज 24 सेंटीमीटर येते आणि मोठी बाजू 16 सेंटीमीटर आहे. म्हणजे या दोन बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा जास्त आहे. आणि अशा बाजू असतील तर त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार आपल्याला सांगता येतं की या बाजू असलेला त्रिकोण काढता येईल. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या 6व्या उदाहरणामध्ये दिलेल्या बाजूंचा त्रिकोण काढता येईल अशा प्रकारे उत्तर मिळेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न 5चे सर्व उत्तर तुम्हाला लिहिता येतील उरलेले. ज्या प्रकारे मी पहिल्या प्रश्नाचं आणि दुसऱ्या प्रकारे उत्तर तुम्हाला लिहून दिलं त्याच पद्धतीने उरलेल्या 4 प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहा. यासोबतच आपला सराव संच 36 पूर्ण झाला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 37चा अभ्यास करूया.